नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मस्त झटपट नाश्ता बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्याला गॅसवर कुकर ठेवायचा आहे गरम करायला. त्याच्यात 2 चमचे तेल टाकायचं आहे. तेल छान गरम झाल्यावर मोहरी तडतडू द्यायची आहे. जिरंही तडतडू द्यायचं आहे. त्याच्यात आपण कांदा टाकू. एक बारीक चिरलेला कांदा हलका ब्राऊन होतो तोपर्यंत त्याला परतून घ्यायचा आहे. आता एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकू त्याच्यात. बघू शकता मस्त आपला कांदा परतून झाला आहे. टोमॅटो ही गळू द्यायचा आहे. टोमॅटो गळून झाल्यावर आपण 1 चमचा तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला त्याच्यात टाकणार आहोत. गॅस मीडियम राहू द्यायचा आहे तिखट टाकायच्या वेळेस. तिखट थोडंसं परतल्यावर पाणी टाकायचं त्याच्यात. उकळी आली की त्याच्यात आपण मोड आलेले मठ टाकणार आहोत. तुम्ही मठ म्हणा किंवा मटकी जे म्हणत असाल ते. आज आपण मस्त उसळ बनवणार आहोत किंवा मिसळ पाव असंही म्हणू शकतो, कारण आपण त्याच्यात थोडंसं पाणी राहू देणार आहोत, जेणेकरून ते आपल्याला पावासोबतही खाता येईल आणि नुसतं चमचेने देखील खाता येईल. उसळ पण होईल आणि मिसळ पण होईल. सगळी मटकी त्याच्यात टाकली की वरून थोडं पाणी टाकायचं. मटकी बुडील इतकं. छान उकळी येऊ द्यायची. थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ परतून घेणार आहोत. मस्त हलवून घ्यायचं आहे आणि कुकरला झाकण लावून द्यायचं आहे. उकळी आल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने 10 मिनिटात आपला मिसळ रेडी आहे. बघू शकता मस्त छान शिजून आलेली आहे. जर तुम्हाला कळत नसेल आपली मिसळ शिजली आहे की नाही, तर एक दाणा हातात घेऊन त्याला दाबून बघायचं आहे. जर पटकन दाबला गेला तर समजायचं शिजून गेली. नसेल दाबला गेला तर पुन्हा झाकण लावून थोडासा गॅस चालू करून द्यायचा. आपली मिसळ होऊन जाते. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.